सावी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला जरासुद्धा तुरटी न वापरता, न उकडता मस्त पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स बनवून दाखवणार आहे. हे चिप्स बनवून तुम्ही वर्षे 2 वर्षेसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत. आणि पहा तळल्यानंतरसुद्धा हे चिप्स दुप्पट-तिप्पट फुललेत आणि मस्त पांढरे शुभ्रही झालेत. बिलकुल काळे किंवा लाल देखील पडले नाहीत. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. आणि त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चिप्स बनवण्यासाठी सुरुवातीला मी ते 4 बटाटे घेतले. बटाटे घेण्या अगोदर आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चिप्ससाठी नेहमी आपल्याला अशा मोठ्या बटाट्याचा वापर करायचा आहे. आता बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आजचे चिप्स मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे. जरासुद्धा तुरटीचा वापर न करता आणि हे चिप्स न उकडता. तर हे चिप्स आपण कसे बनवलेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी आवडली ना तर रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका. आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेल्या सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता सर्व बटाट्याची मी साल काढून घेतली. साल काढल्यानंतर बटाटे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर जर बटाटे तुम्ही यापेक्षा जास्त घेतले असतील ना तर तुम्ही हे बटाटे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे, जेणेकरून हवेच्या संपर्कात जर हे बटाटे आले तर ते काळे पडू नयेत म्हणून. पण मी इथे अर्धा किलोच बटाटे घेतलेत आणि हे बटाटे किसण्यासाठी मला खूप जास्त वेळ लागणार नाही, म्हणून बटाटे मी असे वरतीच ठेवलेत पाण्यामध्ये न घालता. तुम्ही जर जास्त बटाटे घेणार असाल ना तर बटाटे तुम्हाला आवर्जून पाण्यामध्ये ठेवायचे. आता लगेच आपण चिप्स बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला मोठ्या ताटामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि चिप्स पाडायची किसणी घेऊन लगेच चिप्स बनवायला सुरुवात करायची आहे. तर माझ्याकडे अशा प्रकारची किसणी आहे. याच किसणीने मी दरवर्षी चिप्स बनवते. आता आपल्याला बटाटा घेतल्यानंतर असा उभा न पकडता आडवा पकडायचा आहे. आपण जर बटाटा आडवा पकडला ना तर चिप्स आपले छान मोठे मोठे पडतात आणि एकसारखे पडतात. आणि बटाट्याचे चिप्स करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपण जेव्हा चिप्स करतो ना तेव्हा बटाटा समोर जातो. तो बटाटा मागे तसाच न ओढता आपल्याला असा उचलून मागे ठेवायचा आहे. म्हणजे चिप्स आपला छान गोल येतो, मध्ये कट होत नाही पहा. आपण जर बटाटा असाच मागं खेचून घेतला ना तो बटाट्याचा तुकडा पडतो किंवा चिप्सचा तुकडा पडतो. त्यासाठी मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने तुम्हाला नेहमी हे चिप्स करून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता राहिलेले सर्व चिप्स आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता सर्व चिप्स मी बनवून घेतलेत आणि मस्त पातळ मोठे मोठे इथे आपले चिप्स तयार झालेत. आता तयार चिप्स आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किंवा जोपर्यंत यातलं स्टार्च कमी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत. आता हे संपूर्ण चिप्स मी नळाखाली नेऊनच अगदी स्वच्छ धुवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तर आज मी चिप्स तुम्हाला न शिजवता बनवून दाखवते. त्यासाठी आपल्याला इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये पहा कडकडीत उकळतं पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता अर्धा लिंबू आपल्याला या पाण्यामध्ये पिळून घ्यायचं आहे, कारण आज चिप्स बनवताना आपण इथे जरासुद्धा तुरटीचा वापर करणार नाहीत, म्हणून आपण इथे लिंबाचा वापर केला आहे. आता हे पाणी आपल्याला एकदा चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ या पाण्यामध्ये विरघळेल आणि लिंबाचा रससुद्धा या पाण्यामध्ये चांगला मिक्स होईल. आता लगेच आपल्याला या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले हे बटाट्याचे चिप्स टाकायचे आहेत. ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची. पाणी थंड होता कामा नये आणि पाणीसुद्धा आपल्याला एवढं घ्यायचे ज्यामध्ये आपले चिप्स आहेत ना ते पूर्ण बुडतील. तर पाहू शकता चिप्स आपल्याला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर भरपूर इथे मी पाणी वापरलेलं आहे. संपूर्ण चिप्स आहे त्या पाण्यामध्ये छान बुडालेत. आता लगेच यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी थंड व्हायची वाट पाहायची. आता हे पाणी थंड झाल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. आता थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता पाणी आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं दिसतंय. पाणी कितपत थंड झालं हे आपल्याला सुरुवातीला चेक करायचं आहे. तर आता यामध्ये मी बोट टाकून पाहते पहा. तर पहा मी यामध्ये बोट घालू शकते ना, इतपत हे पाणी आपलं थंड झालेलं आहे. तर हे पाणी पहा खूप जास्त थंड झालं नाही. मी बोट टाकू शकते ना इतकं हे पाणी थंड झालं आहे, पण नॉर्मल झालेलं नाही. आणि तुम्ही पाहू शकता आपले चिप्स पण छान शिजल्यासारखे झालेले आहेत पहा. अशा प्रकारे आपले मस्त चिप्स तयार झालेले आहेत. यामधलं जे काही स्टार्च आहे ना ते पूर्ण निघून गेलेलं आहे पहा. आणि चिप्स आपण असा दाबला तरी तो तुटत नाही आहे, म्हणजे छान शिजला आहे सुद्धा. हे चिप्स करताना पहा आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चिप्स आपल्याला सुरुवातीला पातळ बनवून घ्यायचे आहेत. पातळ चिप्स असले ना की फक्त गरम पाण्यात घालून ठेवले ना तरीसुद्धा ते छान शिजल्यासारखे होतात. त्याला आपल्याला वेगळं गॅसवरती शिजवून घ्यायची गरज पडत नाही.
आपण नेहमी ज्या पद्धतीने चिप्स बनवतो ना, त्या पद्धतीमध्ये चिप्स आपले कधी जास्त उकडले जातात. त्यामुळे चिप्सचे तुकडे होतात पहा बऱ्याचदा. तर आपण ही पद्धत जर वापरली ना, तर चिप्सचे तुकडे होत नाहीत. मस्त गोल आपले चिप्स इथे तयार होतात. आता चिप्स आपल्याला या चाळणीमध्ये ओतून घ्यायचे आहेत पहा. म्हणजे पाणी खाली चाळणीतून बाउलमध्ये जाईल आणि चिप्स आपले वरती राहतील. आता हे चिप्स चाळणीत ठेवल्यानंतर आपल्याला याचं पाणी पूर्ण निचरून घ्यायचं आहे आणि मगच याला वाळत घालायचं आहे. तर आता आपल्याला 5 ते 10 मिनिटे थांबायचं आहे पहा. यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. आता चिप्सचं पाणी पूर्ण निथळल्यानंतर आपल्याला चिप्स वाळत घालायचे आहेत. तर चिप्स वाळत घालण्यासाठी ते मी पॉलिथिन शीटचा वापर करते. तुम्ही हे तयार चिप्स ना कपड्यावरती सुद्धा वाळत घालू शकता. पण कपड्यावरती आपण जर चिप्स वाळत घातले ना, तर वाळल्यानंतर प्रत्येक चिप्स आपल्याला हाताने वेगळा करून घ्यावा लागतो कपड्यापासून. मग आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो. पण असे पॉलिथिन शीटवरती आपण जर हे चिप्स वाळत घातले ना, तर वाळल्यानंतर पॉलिथिन शीटला हे चिप्स आपोआप सोडतात. तिथे आपली मेहनत कमी होते. त्यामुळे शक्यतो मी चिप्स नेहमी असे पॉलिथिन शीटवरतीच वाळत घालते. आता हे चिप्स मी फॅनखालीच वाळून घेणार आहे घरामध्ये. पण तुम्ही जर जास्त प्रमाणात चिप्स करणार असाल ना, तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा हे चिप्स वाळत घालू शकता. उन्हामध्ये जरी हे चिप्स वाळत घातले ना, तरीसुद्धा काळे पडत नाहीत किंवा लाल देखील होत नाहीत. अगदी मस्त हे चिप्स तयार होतात. पण आज मी थोड्या प्रमाणात केलेत ना, म्हणून घरातच हे वाळून घेते. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण चिप्स वाळत घालूया. आता चिप्स वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता आपले चिप्स आहेत ना, मस्त वाळलेत आणि पहा खूप पातळ कागदासारखे आणि मस्त पांढरे शुभ्र इथे आपले बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत. हे चिप्स बनवताना आपण थोडीसुद्धा तुरटी वापरली नाही, तरीसुद्धा पहा चिप्स काय मस्त तयार झालेत आणि अगदी पातळ झालेत. माझे हातही तुम्हाला या चिप्समधून दिसत असतील आणि मस्त मोठे मोठे इथे आपले चिप्स तयार झालेत. या प्रकारे तुम्ही चिप्स बनवून वर्ष 2 वर्षसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. पहा बिलकुल खराब होत नाहीत आणि हे चिप्स चवीलासुद्धा खूप छान लागतात. आता तयार चिप्स मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. चिप्स तळताना पहा तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि चिप्स तेलात टाकले की फ्लेम कमी करून अशा प्रकारे चिप्स तळून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता तेलात टाकले की चिप्स आपले मस्त दुप्पट-तिप्पट फुलत आहेत आणि छान पांढरे शुभ्रसुद्धा हे चिप्स होत आहेत. खूप मस्त हे चिप्स तयार होतात. नक्की ट्राय करून पहा. तर अशाच प्रकारे मी आणखी काही चिप्स तळून घेतलेत. तर पाहू शकता खूप मस्त मोठे-मोठे आणि एकदम पांढरे शुभ्र आपले हे चिप्स तयार झालेत. तर हे चिप्स पाहू शकता काय मस्त फुललेत आणि एकदम कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. आता हे चिप्स तुम्ही असे देखील खाऊ शकता. यावरती मीठ वगैरे काहीच टाकायची गरज नाही. आपण सुरुवातीलाच हे बनवताना मीठ घातलं होतं. पण यावरती मी थोडंसं लाल तिखट भुरभुरून घेते म्हणजे खायला ते अजूनच टेस्टी लागतात. तर एक खूप मस्त आपले इथे चिप्स तयार झालेत. एकदा या पद्धतीने हे चिप्स ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.